नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये इकडे मीराचा फोटो मोबाईल बघून अथर्व खूप खुश होत असतो आणि त्याचं आनंदित होणं हे अंबिका त्याच्याकडे पाहून अजूनच खुश होते. म्हणते की मीरा जेव्हा समोर असते तेव्हा हा प्रेम व्यक्त करत नाही आणि जेव्हा आता सध्या घरात नाही आहे तेव्हा तिची आठवण काढून तिचा फोटो बघून तिच्याशी बोलतोय. तोपर्यंत अथर्वला मोबाईलवरती फोन येतो आणि म्हणतो की हॅलो मीरा, बोल ना. तर तोपर्यंत तिकडून ऑफिसमधून फोन असतो. तोपर्यंत अथर्व बोलतो की अरे हां बोला ना. असं काही बोलल्यानंतर तो फोनवरती बोलून झाल्यावर फोन ठेवतो. तोपर्यंत अथर्व म्हणतो जिकडे तिकडे मला मीराच दिसत आहे, काय करायचं तरी काय आता. मीरा कधी येणार आहेस तू घरी, आता लवकर ये ना. असं काही म्हटल्यानंतर तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर अंबिका म्हणते अथर्व, तुम्हाला मीराची कमी या घरामध्ये भासत आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मनातल्या भावना मीरासमोर मांडा, तिला प्रपोज करा. असं काही अंबिका बोलत असते. तोपर्यंत मंजिरी हीच वाट पाहत असते की वेदाला कधी संपवणार आहे. तोपर्यंत ते अनन्या मीराशी बोलत असते. अनन्या आणि वेदा म्हणते आई कधी येणार आहेस. असं काही बोलल्यानंतर वेदाला माहीत पडतं की सावळी मावशीपाशी मीरा आहे. तोपर्यंत हे सगळं बोलणं मंजिरी ऐकते आणि मंजिरी ऐकत बसल्यानंतर तोपर्यंत तिथं अंबिकाही येते. अंबिकाला मंजिरी पाहून खूप घाबरते आणि तिथून निसटून जाते. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर परत एकदा वेदा बाबांपाशी म्हणजे अथर्वपाशी येते आणि म्हणते की अरे बाबा, तुला माहिती आहे का, आत्ते आणि मी बाहेर गेलो होतो आणि मला वाटलं की अनन्या आत्या मला बाहेर आईकडे घेऊन जाईल, पण तसं काही झालं नाही आहे. आपली आई सावळी मावशीपाशी आहे. तेव्हा अथर्वला त्याच्या जीवात जीव येतो. तोपर्यंत अनन्या हे सगळं दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की हे वेदा तरी तिच्या बाबांच्या पार्टीमध्ये आहे, तिने तरी आपल्याला फसवलं. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर मंजिरीला वाटतं की मीरा जर घरामध्ये आली तर आपला प्लॅन फ्लॉप व्हायला वेळ लागणार नाही. असं काही झाल्यानंतर दादासाहेब ऑफिसमधून येतात आणि नर्मदा त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते. तोपर्यंत नर्मदा म्हणते की दादासाहेब, आजही मीरा घरी आली नाही. एका सुनेने किती दिवस दुसऱ्याच्या घरी राहायचं असतं. ह्या घरातल्या सगळी काही कामं माझ्यावरती पडतात आणि वहिनी एकदम मला नोकरानीसारखी सगळी घरातली ऑर्डर सोडत असते आणि ती एकदम आयस्पीसमध्ये महाराणीसारखी बसते. तोपर्यंत हे सगळं बोलणं झाल्यानंतर मंजिरी तिथे येते. म्हणते नर्मदा, त्या दिवशी झाल्याबद्दल मी तुझी माफीही मागितली आहे आणि जे झालं ते विसरून जा ना. आत्ताच ते सगळेजण ऑफिसमधून आलेत आणि तुझे आल्या कटकट चालू आहे. असं काय करतेस तू. नर्मदा म्हणते वहिनी, बाद झालं. हे नाटक अजिबात तू दादासमोर करू नकोस. कितीही केलं तरी आमच्या दादाने तुला रस्त्यावरून उचलून आणली आहे, त्याचा जास्त फायदा घ्यायचा नाही आहे. दादासाहेब पटकन उठतात, म्हणतात की तुमच्या दोघींच्या भांडणामध्ये मी पडायला काही रिकामा नाही आहे आणि बास करा आता. किती दिवस तुम्ही दोघीजणी भांडणार आहात. दादासाहेब तिथून निघून जातात. पटकन नर्मदा मंजिरीला बोट दाखवून बोलत असते. मंजिरी तिचं बोट एकदम पिरगळते. नर्मदा, तुझं जास्त दिवस चालणार नाही माझ्यासमोर. असं म्हणून नर्मदा म्हणते वहिनी, अगं माझं बोट, अगं सोड ना, काय करतेस तू. असं काही बोलल्यानंतर मंजिरी तिथून मांजरीकडे जाते आणि मांजरी जसं जसं मंजिरीला सांगते वेदाला मारण्यासाठी सगळं काही मंजिरी सगळं काही तसं करत असते. मंजिरीला माहीत पडतं की मीरा आज काही घरी येणार नाही. शेवटी मंजिरीचा प्लॅन सक्सेस होतो. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अंबिकासमोर मंजिरी चेटकीण आहे हे सत्य पाहायला भेटणार आहे. अंबिकासमोर हे सत्य येणार आहे की वेदाला मारण्याच्या मागचं कारण म्हणजे मंजिरीच आहे, तिचाच हात आहे. मंजिरी आणि अंबिका आणि मीरा आपली वेदाला मंजिरीच्या जाळ्यातून कशी वाचवू शकेल. नक्की ही मंजिरी चेटकीण आहे ते सत्य कसं समोर येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना.